ॲक्च्युली हा फॉर्म कोणता, हा फॉर्मॅट कोणता, कसा समजते का बघा. 2x + 3 डिवायडेड बाय 4x + 5 इज इक्वल टू 6/7 असं काहीतरी एक्झाम्पल आहे. म्हणजे या फॉर्ममध्ये असेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड अप्लाय करायची आहे. हे आपल्याला या मेथडमध्ये बघायचं आहे. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड कधी यूज करायची, बऱ्याच ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणतो. आपण एक काम करूया, थोडंसं ते मागचं जे लेक्चर झालं आपलं अगोदरचं पहिलं कालचं, त्याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व केले. थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड कधी, डिनॉमिनेटर सेम कधी, LCM कधी, 1-2 एक्झाम्पल घेऊया, त्याच्यावरून क्लिअर करूया. आतापर्यंत जर कन्फ्युजन होत असेल तर x/a + y/b + z/c इज इक्वल टू d असं काहीतरी आहे. समजा x/a + y/b + z/c इज इक्वल टू d असं काहीतरी एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे लगेचच अजून एक एक्झाम्पल घेऊया जे नंबरच्या फॉर्ममध्ये असेल. म्हणजे 1/2 + 2/2 चालेल, 2/3 + 3/4 पण चालेल, 3/4 असं काहीतरी एक्झाम्पल आहे. इज इक्वल टू 5. हे दोन्ही एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे, तर तुमच्याकडे एक मेथड आहे डिनॉमिनेटर सेम करायचा, पण इथून पुढे काय करूया, यांचं LCM ने मल्टिप्लाय करूया. सगळे एक्झाम्पल थोडेसे इझी होऊन जातील. LCM म्हणजे काय, A, B आणि C यांचा LCM काय, ABCचं LCM ABC. A, B आणि C तिन्हीच्या मल्टिपल असणारे नंबर. सरळ जास्त कन्फ्युजन होत असेल तर तिघांचा प्रॉडक्ट घ्यायचा ABC. ABCनी काय करायचं, दोन्ही साईडला सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे x/a ला मल्टिप्लाय केलं, y/b ला मल्टिप्लाय केलं, z/c ला मल्टिप्लाय केलं, आणि त्याच वेळेस ABCनी कुणाला मल्टिप्लाय करायचं, राईट हँड साईड RHS ला पण मल्टिप्लाय करायचं. आणि मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून बघूया. ABCने x/a ला मल्टिप्लाय केलं, ABCने y/b ला मल्टिप्लाय केलं, आणि ABCने z/c ला मल्टिप्लाय केलं, आणि D ला सुद्धा ABCने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे C कॅन्सल होईल, इथे B कॅन्सल होईल, इथे A कॅन्सल होईल. थोडक्यात BC ने x ला मल्टिप्लाय केलं, AC ने y ला मल्टिप्लाय केलं, आणि AB ने z ला मल्टिप्लाय केलं, म्हणजे DABC. आता हे काय केलं तर सगळ्यांचा डिनॉमिनेटर काय झाला, तर डिनॉमिनेटर सेम नाही केला आपण. डिनॉमिनेटर काय केला, ॲक्च्युली डिनॉमिनेटर सेम केला असता तर ABCचा LCM काय, तर ABC. त्यासाठी A ला BC ने मल्टिप्लाय केलं असतं, B ला AC ने मल्टिप्लाय केलं असतं, आणि C ला AB ने मल्टिप्लाय केलं असतं. डिनॉमिनेटर बरोबर न्यूमरेटरला पण. म्हणजे x ला कोणी मल्टिप्लाय केलं असतं, BC ने, y ला कोणी मल्टिप्लाय केलं असतं, AC ने, आणि z ला कोणी मल्टिप्लाय केलं असतं, AB ने. हे आणि मग डिनॉमिनेटर काय झाला असतं, ABC झाला असता, आणि तो नंतर पुढच्या स्टेपमध्ये कुणाला मल्टिप्लाय झाला असता, D ला मल्टिप्लाय झाला असता. ही पुढची स्टेप आली असती. इथून पुढे आपण हा डिनॉमिनेटर सेम करून, म्हणजे काल केलेले एक्झाम्पल, ती मेथड सगळ्या मेथड ठीक होत्या, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण इथून पुढचे एक्झाम्पल या फॉर्ममध्ये येतील त्यावेळेस क्रॉस मल्टिप्लाय. थोडक्यात काय केलं तर इथे पण क्रॉस मल्टिप्लाय केलं. बघा इथे समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. A/b = C/d असेल तर इथे दोन्हीचा डिनॉमिनेटर B आणि D, दोघांचा डिनॉमिनेटर जो आहे BD, यांचा LCM काय, B आणि D चा LCM तर BD. मी काय करतो, BD ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो. दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे B कॅन्सल झाला आणि इकडे D कॅन्सल झाला. म्हणजेच काय, थोडक्यात हा इकडचा D इकडे मल्टिप्लाय झाला आणि इकडचा B इकडे मल्टिप्लाय झाला. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणतात. पण काय आहे ते, तर आपण डिनॉमिनेटरच्या, दोन्ही डिनॉमिनेटरच्या, याच्या आणि याच्या दोन्ही डिनॉमिनेटरच्या
LCMनी जसा ABC तिघांचा LCM आहे, ABCने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. तसंच इथे 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे. कोणता नंबर असा आहे जो 2, 3, 4चा LCM आहे? 12. 12नी काय करायचं, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 12नी 1/2 ला मल्टिप्लाय करणार, प्लस 12नी 2/3 ला मल्टिप्लाय करणार, प्लस 12नी 3/4 ला मल्टिप्लाय करणार, इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 12. जे काही आन्सर येईल ते. इथे 2 6 जा 12, इथे 3 4 जा 12 आणि इथे 4 3 जा 12. आणि मग इथे 6 1 जा 6 प्लस 4 2 जा 8 प्लस 3 3 जा 9. हे काय केलं, राईट साईडला मात्र 5 × 12 म्हणजे 60 येईल. म्हणजे थोडक्यात काय केलं तर लेफ्टमध्ये आणि राईटमध्ये दोन्हीमध्ये डिनॉमिनेटर काय राहणार नाही याची काळजी घेतली. मग डिनॉमिनेटरचा त्रास होतो आपल्याला माहिती आहे, फ्रॅक्शनचा त्रास होतो कॅल्क्युलेशन करताना. मग हे असं सिम्पल करता आलं पाहिजे. आणि ते कधी होईल, ज्यावेळेस नंबर ऑफ टर्म्स जास्त असतील, 2 पेक्षा जास्त असतील. तर 2 असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. 2 असतील तर काय करणार, इक्वल टू साईनच्या राईटचा डिनॉमिनेटरनी लेफ्टच्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करायचं, इक्वल टू साईनच्या लेफ्टच्या म्हणजे LHS मधल्या डिनॉमिनेटरनी RHSच्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करायचं. याला आपण म्हणतो क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. आणि ती मेथड म्हणजे इकडून तिकडे मल्टिप्लाय करायचं, तिकडून इकडे मल्टिप्लाय करायचं. हे पटकन अर्ध्या मिनिटात सांगता येतं, पण हे एक्झाम्पल एवढ्यासाठी घेतलेत की तुम्ही इथून पुढे आपण काय करूया, 2 पेक्षा जास्त टर्म असतील तर डिनॉमिनेटरचा LCM फाइंड करूया. हे ठीक आहे, हे असे एक्झाम्पल असतील तर प्रॉब्लेमच नाही, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करणार. पण एवढ्यातच संपणार नाही आहे. आपण जो टाईप आता बघतोय त्याच्यामध्ये 2 3 4 टर्म असणार आहेत अशा. आणि त्या केसमध्ये काय करायचं तर डिनॉमिनेटरचा LCM फाइंड करायचा, म्हणजेच तिघांचा प्रोडक्ट. आणि त्यांनी काय करायचं, न्युमरेटरला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. आणि मग कोणती टर्म कमी आहे ती डिनॉमिनेटरमध्ये ती कॅन्सल होणार आणि राहिलेलं काय येणार आहे, इक्वेशन जे येणार आहे ते लिनियर फॉर्ममध्ये येणार आहे. जसं या एक्झाम्पलमध्ये ज्यावेळेस मी क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे 7नी कुणाला मल्टिप्लाय, हे लिनियर इक्वेशन नाही आहे तुमच्या माहितीसाठी. 2x + 3 / 4x + 5 = 6/7 हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहे. ax + b / cx + d = m/n हे लिनियर इक्वेशन फॉर्ममध्ये नाही आहे. पण ते लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. कसं तर 7नी इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 7 × 2x + 3 = 6 ला 4x + 5नी मल्टिप्लाय करायचं. आणि मग हे मल्टिप्लाय करणार, नंतर ॲडिशन सबट्रॅक्शन करणार आणि जे मिळेल ते काय असणार आहे, लिनियर इक्वेशन. हे पण लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आहे. थोडक्यात काय, दिलेलं इक्वेशन अशा फॉर्ममध्ये असेल तर पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करून हे कुठल्या फॉर्ममध्ये आणणार, लिनियर इक्वेशन फॉर्ममध्ये आणणार. आणि नंतर मग सॉल्व करून त्याचं सोल्युशन फाइंड करणार, म्हणजेच रूट्स फाइंड करणार, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. हे आपण करणार आहे. हा प्रकार जो आहे तुम्ही लिहून घेतला असेल तर ठीक आहे, नसेल लिहिला काही प्रॉब्लेम नाही आहे. हे फक्त मला सांगायचं होतं एकदा सगळ्यांसाठी. काही जण अजून कन्फ्युजनमध्ये असतात की काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया का डिनॉमिनेटर सेम करूया का LCM फाइंड करूया, काय सगळ्याचा अर्थ तोच आहे. फक्त आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन घ्या. हे थोडक्यात एवढं तर लिहून घ्या. असं काहीतरी फॉर्म असेल तर याचा रिझल्ट काय, तर n मल्टिप्लाय बाय ax + b = m मल्टिप्लाय बाय cx + d. हे झालं लिनियर इक्वेशन. नंतर अरे काय चाललंय, बोला. तुम्ही नंबर्स मध्ये देणार आहे का ABCD? एक्झाम्पल ABCD मध्ये पण देणार नाही मी, नंबरमध्ये पण देणार नाही. आपल्या आकाशामध्ये किती तारे आहेत माहिती आहे का तुला, तेवढे सॉल्व करायचे आहेत आपल्याला, म्हणून स्टारमध्ये देणार आहे. ठीक आहे. सॉरी, तुला बाकीच्याच गोष्टीचं टेन्शन जास्त असतं रे. 2x + 1 / 3x - 2 = 9/10. 1 2 3 एक्झाम्पल सोपे आहेत असे, छान वाटेल असं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुमचा. नंतर अजून छान एक्झाम्पल बघायचे आहेत. स्टार्ट करा, सॉल्व करा, आन्सर सांगा. नाही सांगितलं तरी चालेल, सांगितलं तरी चालेल, तुमची इच्छा. पण चुकलं असेल तर मी चुकीचंच म्हणणार. सर असं बोलतात मग कशाला सांगायचं, मी नाही सांगत जा, हे असलं काय नको.
तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर ॲक्सेप्ट करू शकता, पुढच्या वेळेस काळजी घेऊ शकता. 17 इंटू 2 मायनस एक्स मायनस 5 इंटू एक्स प्लस 12 डिवायडेड बाय 1 मायनस 7x. फर्स्ट आन्सर 37x येते का? 37x आहे. शहाण्या, एक्सचा आन्सर एक्सच्या फॉर्ममध्ये कसं येईल? का क्वेश्चन विचारला तू? काय विचारलं तू? आन्सर सर फर्स्ट. हां, आन्सर म्हणजे काय असतं माहिती आहे? एक्सची व्हॅल्यू असते आणि एक्सची व्हॅल्यू नेहमी एक्सची व्हॅल्यू नेहमी नंबर असला पाहिजे. स्वरित एक्स इज इक्वल टू स्वरित हे पॉसिबल आहे का? नाही, कारण एक्स हा नंबर रिअल नंबर पाहिजे आहे. एक्सचा आन्सर एक्सच्या फॉर्ममध्ये येतं याचा अर्थ अजून पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुला. सॉल्व कर आणि आन्सर सांग, गडबड करू नको. 4 सर. किती? 4. बरोबर. नेक्स्ट घ्या. सेकंड एक्झाम्पलमध्ये 2x प्लस 7. हां, हे 2x प्लस 7 x प्लस b अपॉन a मायनस b इज इक्वल टू x मायनस b अपॉन a प्लस b. हे एवढे छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया, नंतर मग बाकीचे बघूया पुढचे. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलं नसेल तर स्टार्ट करा लगेच. 2x प्लस 1 अपॉन 3x मायनस 2 इज इक्वल टू 9 अपॉन 10. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड म्हणजे या डिनॉमिनेटरनी RHSच्या डिनॉमिनेटरनी LHSच्या न्युमिरेटरला मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर लिहा 2x प्लस 1 इज इक्वल टू LHSच्या डिनॉमिनेटरनी RHSच्या न्युमिरेटरला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3x मायनस 2. म्हणजेच देअरफॉर 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर 20x प्लस 20 10 29 इज इक्वल टू 9 3 जा 27x मायनस 9 2 जा 18. आणि मग एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया. 27 मोठे 20 लहान आहेत म्हणून मला हे बरं वाटेल की 20x ही व्हॅल्यू राईटला घ्यायची आहे, किंवा मग ही लेफ्टला घेतली तर निगेटिव्ह आन्सर येईल, नंतर साईन दोन्हीचे चेंज करायचे. तसं पण चालेल, तुम्हाला आवडेल तसं, किंवा घेऊया लेफ्टलाच घेऊया. काही जणांना आवडत नाही एक्स राईटला. मग 20x मायनस 27x इज इक्वल टू 10 राईटला घेतल्यावर मायनस 18 मायनस 10. 20 मायनस 27 किती? मायनस 7x इज इक्वल टू मायनस 18 मायनस 10 किती? मायनस 28. देअरफॉर दोन्ही साईडला मायनस 7ने मल्टिप्लाय डिवाइड करा म्हणजेच मायनस 28 डिवायडेड बाय मायनस 7. मायनस मायनस प्लस 7 4 जा. देअरफॉर x इज इक्वल टू 4. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या लगेच. नाही, ते कधी होणार माहिती आहे? x मायनस 7 इज इक्वल टू 5 असेल समोर. याच्यामध्ये खूप गोंधळ होतो, खूप जणांचा होतो. प्रॉब्लेम काय माहिती आहे? मायनस 7 इथे मल्टिप्लाय का डिवाइड आहे सांग एक्सला? म्हणजेच इकडे मग मल्टिप्लिकेशनची अपोजिट ॲक्शन काय तर डिव्हिजन, म्हणून इकडे डिवाइड होणार. आणि ॲक्च्युली हे कसे गंमत आहे माहिती आहे? हे कारण तुम्ही लक्षात घेत नाही, मी किती वेळा सांगतो पण तुम्ही बघ. समर्थ मायनस 7x इज इक्वल टू मायनस 28 आहेत. मला इथे मायनस 7 नको आहेत. मी काय करणार तर मायनस 7ने दोन्ही साईडला डिवाइड करणार. हा 7 आहे आणि मग मायनस 7 इथे कॅन्सल झालेला कळला का तुला? म्हणजे x इज इक्वल टू मायनस 28 बाय मायनस 7 आलं. म्हणजेच इकडे मल्टिप्लाय असणारी टर्म इकडे डिवाइड का होते कळलं? आता मायनसची इकडे प्लस कधी होते ते समजून घे. x मायनस 7 इज इक्वल टू किती आहे? 5. मला इथे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, मला मायनस 7 नको आहे. मायनस 7चा ॲडिटिव्ह इनवर्स म्हणतात त्याला. मायनस 7 कॅन्सल करायचं आहे. मायनस 7चा ॲडिटिव्ह इनवर्स कोण तर प्लस 7. मी प्लस 7 बोथ साईडला काय करतो? ॲड करतो. जसं इथे मायनस 7ने दोन्ही साईडला डिवाइड होतं, कॅन्सल झाला तो डिवाइड केल्यामुळे.
इथे -7 नको आहे, मी +7 दोन्ही साईडला +7 ॲड केला, +7 -7 कॅन्सल, x = 5 + 7 म्हणजे इकडे जो -7 होता हा इकडे आल्यानंतर +7 काय झालं कळलं? हो सर. हां, हे कारण माहीत असेल ना तर कधीच कन्फ्युजन होत नाही. आता डिवाइड होणार का मल्टिप्लाय होणार का ॲडिशन होणार का सबट्रॅक्शन होणार, हे थोडंसं आता समजून घ्या. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, बरेच जण इथे चुकतात. मायनस दिसलं की प्लस होतं एवढंच माहीत असतं आपल्याला. शिकवतानाच शिकवणाऱ्यानं शिकवलेलं असतं तसं, मायनस मायनस प्लस, मायनसचं इकडे आलं की प्लस एवढं शिकवलेलं असतं. हां, क्रॉस मल्टिप्लाय करा, 1नी इकडे मल्टिप्लाय केलं म्हणजेच 3x + 5 = 4नी मल्टिप्लाय केलं 2x + 7 आणि मग 1नी मल्टिप्लाय केल्यानंतर देअरफॉर 3x + 5 = 4 × 8x + 4 × 7 = 28. एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया, इथे पण निगेटिव्ह टर्म होणार आहे मोठी लेफ्टला. देअरफॉर 3x आहे तसे -8x आणि 5 राईटला घेतल्यानंतर = 28 आहे तसे -5 म्हणजेच 3x - 8x किती -5x = 28 - 5 किती 23. आणि मग दोन्ही साईडला कशाने डिवाइड करूया -5ने म्हणजेच -5 इकडचे कॅन्सल होतील किंवा -5 इकडे x मल्टिप्लाय आहेत xला 23ला डिवाइड होईल. म्हणजेच आता हे मायनस साईन खाली लिहा, वरती लिहा, मध्ये लिहा, सगळ्यांचा अर्थ तोच असतो. 23/5 आन्सर. बघा बरोबर आले का? थर्ड एक्झाम्पल सॉल्व करा. डिवाइड नसतं करायचं 5ला डिवाइड कर की. 5 × 7 = 5 × 20. 4 पॉईंट किती येत आहे? केलं का करायचंय? अरे नुसतंच करायचं नसतं का? कर की. कुणी अडवलंय तुला? -4 पॉईंट किती येत आहे? आन्सर सांग. 4.75 75 बरोबर आहे का? 5 × 20 राहिले 30, 5 × 30. अरे कसलं डिवाइड केलं? 75 कुठनं आलं? कोण बोलतंय एवढं छान? सुरात चाललंय की सगळं. कशाला डिवाइड करताय? एवढं विचार नाही आपण तर राहू दे की असंच. आणि जर डिवाइड करायचं तर नीट करा की. का चुकायची इच्छाच आहे मी, म्हणजे पडल्याशिवाय पळायचं थांबणारच नाही. जोपर्यंत धडपडत नाही तोपर्यंत पळणारच. कशाला पाहिजे रे हे? हां सांगा. शबाश, बरोबर आहे. नेक्स्ट AB च्या फॉर्ममध्ये आन्सर आहे शेवटच्याचा. AB च्या फॉर्ममध्ये थोडंसं शांतपणे लक्ष देऊन करा, चुकणार नाही आहे ते. चांगलं आहे एक्झाम्पल. 17 × 2 - x - 5 × x + 12 डिवायडेड बाय 1 - 7x = 8. आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरणं ठीक आहे, पण या फॉर्ममध्ये आहे का एक्झाम्पल? तसं डायरेक्टली दिसत नाही आहे. काय करूया तर वरचा पार्ट जो आहे ना तो अगोदर सॉल्व करून घेऊया, म्हणजे हे असं छान दिसेल. आणि असं दिसल्यावर पुढे काय करायचं? 8/1 क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरायची माहिती आहे. पण हे असं 2 ब्रॅकेट दिलेत, छान नाही वाटत. मल्टिप्लाय करून घेऊया, सॉल्व करूया. 17 × 2 किती 34 -17 × x 17x -5ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5x -5ने मल्टिप्लाय केलं तर -60. डिनॉमिनेटर काय आहे 1 - 7x, त्याला काय करायचं नाही. = काय 8/1. आणि मग इथे लाईक टर्म्स माहिती आहे तुम्हाला. 34 - 60 किती आणि -17x - 5x किती. -17 - 5 -22x येणार. लाईक टर्मचे ॲडिशन आता शिकायला पाहिजे ना. 8वीत गेला, 9वीत जाणार, 9वीत गेला तरीसुद्धा आम्हाला अजून 34 - 17x लगेच पटकन 17x करून मोकळं होणार. ते हे नाही चालणार. हे वेगळा नंबर आहे, हा वेगळा नंबर आहे. लाईक टर्म्स कशाला म्हणणार? एकसारखे दिसतात. म्हणजेच ब्ल्यू डे असेल तर सगळे ब्ल्यूवाले असतात ना, हे असे ब्ल्यू डे. आणि मग हे ग्रीन डे. कळलं पाहिजे की रे तेवढं. आणि -34 - 60 किती येणार आहे? 60 30 आणि 30मधनं 4 गेले 26 -20 -26 डिवायडेड बाय 1 - 7x = 8/1. आणि मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरूया. 1नी इकडे मल्टिप्लाय केलं
म्हणजेच काय फरक नाही पडणार आहे. करूया तरी, काही जण म्हणतील लिहिलंच नाही, केलंच नाही. इज इक्वल टू 8 इंटू 1 मायनस 7x. हां, करा सॉल्व पटकन. एक्सची व्हॅल्यू 1 येते, कोणीतरी सांगितलं होतं. पुढच्याचं आन्सर अजून आलं नाही का? मी त्याची वाट बघतोय. -22x किती आलं? मायनस, बरोबर. x इज इक्वल टू -a इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. चालेल, 8ने मल्टिप्लाय करूया, -56x. आणि मग एक्सच्या टर्म एका बाजूला घेऊया, लाईक टर्म्स एकत्र घेतोय. एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून शक्यतो लेफ्टला घ्या, कॉन्स्टंट टर्म राईटला घेऊया. म्हणजेच देअरफॉर -22x प्लस 56x इज इक्वल टू 8 आहे तसं, आणि -26 इकडे आल्यानंतर +26. आणि -22 प्लस 56 मीन्स सबट्रॅक्शन करणार. 56 - 22 किती? 4, 3, 32x इज इक्वल टू 26 प्लस 10 असतं तर 36 झालं असतं, पण 8 आहे, 2 कमी आहेत, 34 येईल. देअरफॉर x इज इक्वल टू, अरे काय चुकलं इथे, 34 पाहिजे की 32 कोणी सांगितलं? 34 इज इक्वल टू 34/34 इज इक्वल टू 1. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आली 1. बघा बरोबर आहे का? आणि मग ए बीच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल घ्या. पुढचं एक्झाम्पल देतो. हां, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 4 + x इंटू 5 - x. 4 + x इंटू 5 - x डिवाइडेड बाय 2 + x 7 - x. इज इक्वल टू 1. नेक्स्ट 1/x + 1 1/x + 2. ठीक आहे. अल्जेब्रामध्ये जेवढे प्रकारचे एक्झाम्पल असतात सगळ्यांचं प्रॅक्टिस या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये तुमचं होणार आहे. पुढे तुम्हाला 10th होईपर्यंत, 12th होईपर्यंत त्रास होणार नाही. कॅल्क्युलेशन माझं का चुकतंय म्हणून डोकं धरायची, केस ओढायची वेळ येणार नाही. ठीक आहे, झालं हे सगळ्यांचं. एक्सची व्हॅल्यू 1 आलेली आहे. याचा आन्सर x इज इक्वल टू -a आलेलं आहे का बघा. तबस्सुम, आदिती दोघांचा व्हिडिओ बंद असेल तर चालेल, बाकीच्यांचा व्हिडिओ शक्यतो चालू असावा. आदित्य, तब्येत कशी आहे? तब्येतीमध्ये व्हिडिओ चालू असेल तर चालेल का? मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. काय बोललं कळलं नाही. आदित्य माईक चालू होऊन चमकून बंद झाला. हां, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, सॉल्व करा. मी ए बी वाले अगोदर करतो, तोपर्यंत पुढच्याचा आन्सर आला असेल तर सांगा. पुढे गेला तरी नाही. जे मागे राहत आहेत, जे माझ्या बरोबर आहेत, त्यांनी टेन्शन घेऊ नका. कोणीतरी आन्सर सांगून पुढे गेलंय, माझं कसं व्हायचं? मी आहे तुमच्याबरोबर. आणि जे पुढे गेलेत त्यांनी जास्त लांब जाऊ नका. हवेत गेलेलं चांगलं नसतं, जमिनीवर यावंच लागतं.
हळू गेलं की हळू येतो खाली ए प्लस बी. ठीक आहे, ए प्लस बी क्रॉस मल्टिप्लाय करूया लगेच. देअरफॉर ए प्लस बीने या डिनॉमिनेटरने इकडे एक्स प्लस बीला मल्टिप्लाय करूया इज इक्वल टू ए मायनस बीने एक्स मायनस बीला मल्टिप्लाय करूया. आणि मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लिकेशन अजून जमत नसेल, येत नसेल, कन्फ्युजन होत असेल तर लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन करताना दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे आहेत. पहिल्यांदा एनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. ए इंटू एक स्टेप असते तिथे ए मल्टिप्लाय बाय एक्स प्लस बी मल्टिप्लाय बाय एक्स प्लस बी. हे नाही करत आहे मी, डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय. एनी एक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर ए एक्स येईल प्लस एनी बीला मल्टिप्लाय केल्यानंतर ए बी मिळेल प्लस आता बीने मल्टिप्लाय करूया प्रत्येक टर्मला. बीने एक्सला बी एक्स प्लस बीने बीला बी स्क्वेअर इज इक्वल टू राईट साईडला सुद्धा पहिल्यांदा एनी मल्टिप्लाय करूया. ए एक्स मिळेल, एनी मायनस बीला मल्टिप्लाय केलं, पॉझिटिव्ह एने निगेटिव्ह बीला अपोजिट साईन आहेत म्हणजेच मायनस येणार ए बी. नंतर बीने मल्टिप्लाय करूया. मायनस बीने कुणालाही मल्टिप्लाय केलं तरी साईन चेंज होणार आहे. मायनस बी इंटू एक्स म्हणजे मायनस बी एक्स, मायनस बी इंटू मायनस बी म्हणजे मायनस मायनस प्लस बी स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करताना दोन्हीचे साईन अपोजिट असतील तर निगेटिव्ह साईन येतं आणि दोन्हीचे साईन सेम असतील म्हणजेच मायनस मायनस असेल तर प्लस येतं. आणि मग दोन्ही साईडला कोणत्या टर्म आहेत त्या डायरेक्ट कॅन्सल केलं तर चालतात. का तर बी स्क्वेअर इकडे पण आहे, दोन्हीकडे प्लस आहे. हा बी स्क्वेअर इकडे येणार, मायनस बी स्क्वेअर होणार, कॅन्सल होणार. ए बी ए एक्स इकडचा ए एक्स लेफ्टला घेतला, ए एक्स मायनस ए एक्स कॅन्सल झाला. ए बी आहे इकडचा ए बी इकडे आल्यानंतर मायनस ए बी होईल आणि बी एक्स आहे इकडे आल्यानंतर हे आता साईन गोंधळ करणार आहे. आणि तरीसुद्धा आपण काय करूया एक्सच्या टर्म लेफ्टलाच घेऊया म्हणजे इथे बी एक्स आहे तशी राहतील आणि हा बी एक्स बिचारा निगेटिव्ह आहे तो इकडे आल्यानंतर प्लस बी एक्स होईल इज इक्वल टू राईटला मायनस ए बी आहे आणि हा ए बी राईटला घेतल्यानंतर प्लस ए बीचा मायनस ए बी होईल. आणि मग बी एक्स प्लस बी एक्स म्हणजे काय एक्स प्लस एक्सची ॲडिशन 2x असते. बी एक्स प्लस बी एक्स म्हणजे 2bx यांचा जो कोइफिशियंट आहे तो 1 असतो. 1 + 1 2 म्हणजे 2bx येणार आणि इकडे मायनस ए बी मायनस x मायनस एक्स 2x तसंच -1ab मायनस 2ab. आणि मग इथे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून दोन्ही साईडला 2bनी डिवाइड करायचं म्हणजेच 2b इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार आणि मग 2b कॅन्सल झाला म्हणून हे छान आन्सर आलं -a. नेक्स्ट एक्झाम्पलचा आन्सर किती आलं बघा 3/2 येतं आहे बरोबर आहे. 3/2 आलं का चेक करायचं आणि त्याच्यानंतरचं 1/x + 1 x + 2 आलं ते शक्यतो काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे केलं तर चालेल अगोदर यांचं करा नाहीतर दोन्ही साईडला LCMने मल्टिप्लाय करा. ती मेथड चांगली आहे. आपण त्या मेथडनी सॉल्व करूया ॲक्च्युली हे एक्झाम्पल म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय ठेवायचंच नाही पहिल्या स्टेपमध्ये सगळं घालवून टाकायचं. हे 2 ब्रॅकेट जसे इथे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय केले तसं इथे पण अगोदर मल्टिप्लिकेशन करून घ्या 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या खाली डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लाय करून घ्या आणि मग ते असं काहीतरी येईल कसं पण येऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे पण मल्टिप्लाय करून घ्या आणि नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा सगळा डिनॉमिनेटर इकडे 1ला मल्टिप्लाय होणार आहे सगळा वरती जाणार आहे. हे झालं का बघा. क्वेश्चन घेतो इथे 4 + x मल्टिप्लाय बाय 5 - x डिवाइडेड बाय 2 + x मल्टिप्लाय बाय 7 - x इज इक्वल टू 1. अगोदर मल्टिप्लाय करून घ्या किंवा इथेच क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड वापरली. हा डिनॉमिनेटर इकडे कोणाला मल्टिप्लाय होणार 1ला सरळ हा इकडे मल्टिप्लाय करा म्हणजे हे छेदामध्ये लिहायची गरज पडणार नाही असं पण चालेल. असं करूया 4 + x मल्टिप्लाय बाय किती 5 - x आणि डिवाइड बाय इथे 1/1 आहे म्हणजे 1 इकडे मल्टिप्लाय करायचं आहे आणि इकडे 1ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे राईट साईडला काय येणार आहे 2 + x मल्टिप्लाय बाय 7 - x
आणि मग मल्टिप्लिकेशन चुकू नका, 4नी पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं प्रत्येक टर्मला. 4 5 जा 20, 4नी -xला मल्टिप्लाय केलं -4x, xनी मल्टिप्लाय करूया, xनी 5ला +5x, xनी -xला -x² इज इक्वल टू 2 × 7 14, 2नी -xला मल्टिप्लाय केलं -2x, xनी 7ला मल्टिप्लाय केलं 7x, xनी -xला मल्टिप्लाय केलं -x². आणि मग दोन्ही साईडला बघा कोणत्या सेम टर्म आहेत, एक्झॅक्टली सेम आहेत. -x² इथे, -x² इकडे, इकडचे -x² इकडे आल्यानंतर +x² होईल, कॅन्सल होईल. त्यानंतर बाकीच्यांचा मात्र खेळ करावा लागेल. म्हणजेच इथे 20 आहे, -4x + 5x किती, -4 + 5 म्हणजे +1x येईल, इज इक्वल टू इथे 14, 9 नाही रे, हे काय 9, हां काहीतरी मला चुकवू नको, गंमत करू नको माझी. -2 + 7 किती, -2 + 7 +5x. आणि मग लाईक टर्म्स एका बाजूला घेऊया, शक्यतो एक्सच्या टर्म लेफ्टला घेऊया, निगेटिव्ह आली तरी टेन्शन नको, गेला. आणि 20 इकडे घेऊया, म्हणजे x - 5x येईल, x - 5x इज इक्वल टू 14 - 20. आणि मग -4x इज इक्वल टू किती, 14 - 20 म्हणजे -16. आणि मग x इज इक्वल टू -16 आपण -4, 4 4 जा 16. अरे कसं येईल, 6 येतात ना व्हायरस, बरोबर आहे का. 14 - 20 म्हणजे -6, 16 कुठे, हां आता बरोबर आहे. आणि मग -6 आपण -4 किती रे, मायनस कॅन्सल झाले, आणि 2नी डिवाइड केल्यानंतर 3/2, देअरफॉर x इज इक्वल टू 3/2. सिम्पलेस्ट फॉर्म 6/4 पण बरोबर आहे, 3/2 जास्त बरोबर आहे. हां अरे कमी झाले का स्टुडंट, एवढेच होते का सगळे, आहेत का सगळे जागे, कोण कोण बंद आहे. नियती, आदिती ठीक आहे, आदिती आणि तबस्सुम बंद व्हिडिओ ठीक आहे, अलाउड आहे आजच्या दिवस. समर्थ काय झालं, समर्थ आहे का. बरं पुढचं एक्झाम्पल घेतलं का बघा. आपण थोडं वेगळ्या मेथडनी हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करणारच आहे, पण ते नाही करायचं आहे. केलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आन्सर चुकणार नाही आहे. आन्सर सांगा, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण काय करूया, थोडंसं एका स्टेपमध्ये, थोडा त्रास होईल सुरुवातीला, पण एका स्टेपमध्ये कसं सिम्पल होणार आहे ते बघूया. -26/17 बरोबर. बघा क्वेश्चन बघा, आणि त्याच्या अगोदर ज्यांचं झालं त्यांच्यासाठी क्वेश्चन देऊ का मी. 6x² + 13x - 4, किंवा नको द्यायला पुढचा प्रश्न, हाच क्वेश्चन परत एकदा ज्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे त्यांनी सुद्धा परत एकदा या मेथडनी सॉल्व्ह करूया आपण. हा असं क्वेश्चन आहे. लक्ष आहे सगळ्यांचं, सगळे जागे आहेत. आदित्य कुठे आहे, आदित्य नाही, गायब झाला. आणि बाकीचे आहेत सगळे, ठीक आहे. बघा लक्ष द्या. 1/2, 1/3 आणि 1/10 ज्यावेळेस, किंवा 4च घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. 1 2 3 4 असं काहीतरी एक्झाम्पल असेल जे फ्रॅक्शन आहेत, तिन्ही सुद्धा फ्रॅक्शन आहेत, आणि त्यांचा डिनॉमिनेटर आपल्याला नको आहे, तर त्या केसमध्ये काय करतो आपण, यांच्या LCMनी प्रत्येक साईडला, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करतो. इकडे राईट साईडला 7 आहे समजा, तर 2 3 4चा LCM किती, तर सगळ्यात सोपा ऑप्शन कोणता, तर 2 × 3 × 4. ज्यावेळेस तिन्हीमध्ये कॉमन काही नाही आहे त्यावेळेस
2 3 4चा LCM 12 आहे, ठीक आहे, पण 2 3 जा 6 6 4 जा 24, 24नी जरी मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तरी चालेल, फक्त तो LCM येत नाही, चालेल. आणि जर यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय नसेल, समजा इथे 5 आहे, तर मग यांचा LCM काय येणार? 2 3 5 मध्ये काहीच कॉमन नाही आहे, LCM किती येणार? तर त्यांचा प्रोडक्ट म्हणजेच LCM असणार. 2 3 जा 6 6 5 जा 30, त्यांचा प्रोडक्ट म्हणजेच LCM असणार. आणि म्हणून आपण दोन्ही साईडला कशाने मल्टिप्लाय करणार? 30नी मल्टिप्लाय करणार. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे का? इथे डिनॉमिनेटर काय बघा, सगळ्यांचं लक्ष नसेल तर घरामध्ये जे कोणी आहेत, मम्मी पप्पा, आई बाबा, अम्मीजान आबूजान, सगळ्यांना सांगून ठेवा घरात की बाबा माझ्याकडे लक्ष द्या, आमचा क्लास चाललेला आहे, मला सॉल्व करायचं आहे, माझं दुर्लक्ष होत असेल, मी कुठल्या तरी सोशल मीडियामध्ये जात असेल, व्हॉट्सअप फेसबुक ट्विटरकडे वळत असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. थोडंफार मी काय करतोय, मी लिहितोय का नाही, मी सॉल्व करतोय का नाही नोटबुकमध्ये, हे बघा. मी ऐकतोय का काय भलतंच ऐकतोय ते बघा. आणि सांगा घरात थोड्या वेळ, मध्ये आधी सांगायचं, आठवड्यात नाही एखादा दिवस सांगायचं. आणि मग ते पण लक्ष देतील, लक्ष देत असतील जास्त तर कमी करायला सांगा, एवढं पण लक्ष नको. सांगा डिनॉमिनेटर काय आहे? x+1, दुसरा डिनॉमिनेटर x+2, तिसरा डिनॉमिनेटर x+10. ह्यांचा LCM काय? तर x+1 × x+2 × x+10. ह्यांच्या प्रोडक्ट, अरे काय केलं तू आता? गुणाकार केला काय ॲडिशन केली? काय ॲडिशन करू नको आता याची. ह्यांचा प्रोडक्ट एवढाच असतो, याच्या पुढे नको. सॉल्व करायला गेलो तर x³ फॉर्ममध्ये बरंच मोठं होईल. या LCMनी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला. ॲक्च्युली थोडक्यात हे आता स्टेप नको वाढवायला. ह्याचा डिनॉमिनेटर जो आहे x+1 ऑलरेडी आहे, म्हणजेच कशाने मल्टिप्लाय डिवाइड करायला लागेल? या दोघांनी. म्हणजेच कोणत्या फॅक्टरनी? मला डिनॉमिनेटर काय करायचं आहे? x+1 × x+2 × x+10 हा डिनॉमिनेटर करायचा आहे. यासाठी मी मल्टिप्लाय कशाने केलं? तर या तिन्हीच्या प्रोडक्टने मल्टिप्लाय केलं. कोणता फॅक्टर कॅन्सल झाला? डिनॉमिनेटर लिहायचंच नाही आहे मला खरं. कोणता फॅक्टर कॅन्सल होणार? या 3 फॅक्टरच्या टर्मनी मल्टिप्लाय केला. x+1 एक स्टेप लिहितोच, x+2 × x+10 यांनी कुणाला मल्टिप्लाय केलं? 1/x+1 प्लस 1/x+2 आणि याच टर्मनी 2/x+10 ला सुद्धा मल्टिप्लाय केला. कशाने? तर या तिन्ही फॅक्टरच्या प्रोडक्टने मल्टिप्लाय केला. म्हणजेच x+1 x+2 आणि x+10 आणि यातला हा फॅक्टर कॅन्सल झाला. इथे ज्यावेळेस या प्रोडक्टनी याला मल्टिप्लाय करणार आहे त्यावेळेस x+1 कॅन्सल होणार आहे. मी पाहिजे तर अजून एक स्टेप लिहू का? कळेल तुम्हाला. लिहितो. x+1 x+2 आणि x+10नी कुणाला मल्टिप्लाय केलं? पहिल्या टर्मला 1/x+1 ला. x+1 कॅन्सल झाला. तसंच x+1 x+2 प्रत्येक वेळी नाही लिहिणार, एक एक्झाम्पलमध्ये लिहितोय. x+2नी कॅन्सल झाला. आणि इज इक्वल टू राईट साईडला मात्र हा फॅक्टर कॅन्सल झाला. म्हणजे काय राहणार आहे? 2 × x+1 × x+2. लेफ्टला काय काय राहणार बघा, हे दोन टर्मचा फॅक्टर × 1 राहणार. म्हणजेच थोडक्यात 1ला कशाने मल्टिप्लाय करायचं? x+2 × x+10 × 1. तसंच ह्या दोन फॅक्टर राहतील x+1 आणि x+10 यांनी 1ला मल्टिप्लाय केलं या 1ला. आणि राईट साईडला 2 × x+1 x+2. ही स्टेप तुम्हाला डायरेक्ट लिहिता आली पाहिजे. हे एवढं सगळं वरचं जे केलं आहे मी ते करणारच नाही. ज्यावेळेस यांचा डिनॉमिनेटर x+1 x+2 आणि x+10 आहे त्यावेळेस तुम्ही प्रत्येक टर्मला ज्यावेळेस तिघांच्या प्रोडक्टने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस इथे हा फॅक्टर कॅन्सल होतो. म्हणजेच इथे 2 फॅक्टर मल्टिप्लाय होतात राहिलेले. सेकंड टर्मला ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लाय करता त्यावेळेस x+2 कॅन्सल होतो आणि राहिलेले 2 फॅक्टर सेकंड टर्मला मल्टिप्लाय होतात. इथे 1 आहे म्हणून ठीक आहे, 3 4 असतं तर इथे ×3 ×4. म्हणजे इथून पुढे तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लेणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. राईट साईडला सुद्धा ज्यावेळेस 3 फॅक्टरच्या प्रोडक्टनी मल्टिप्लाय करता त्यावेळेस x+10 कॅन्सल होणार आहे आणि 2ला x+1 x+2नी मल्टिप्लाय करणार आहे. तुमचा
नंतरचा गोंधळच कमी होतोय, डिनॉमिनेटरमधला सगळा खेळ संपतो. फक्त हे लक्षात आलं पाहिजे की दोन्ही साईडला आपण ज्यावेळेस मल्टिप्लाय करतो त्यावेळेस एक फॅक्टर इथे कॅन्सल होणार आहे, राहिलेले दोन फॅक्टर लिहायचे. इथे हा x+2 कॅन्सल होणार, राहिलेले दोन लिहायचे. इथे x+10 कॅन्सल होणार, राहिलेले दोन लिहायचे. हे डायरेक्ट स्टेप लिहिले तर चालेल, ज्यांना कळत नाही आहे त्यांनी ह्या दोन स्टेप वाढवून लिहिले तरी चालेल. आणि पुढचं कॅल्क्युलेशन तुम्हाला माहिती आहे, दोन्ही मल्टिप्लाय करूया. एक्सने एक्सला x² प्लस एक्सने 10ला 10x प्लस 2ने मल्टिप्लाय करूया 2x प्लस 2 × 10 20 प्लस 1 आहे त्यामुळे काय प्रश्न नाही. 1च्या ऐवजी 2 3 4 5 काय नंबर असतं तर अजून ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशन आलं असतं, ह्याला सोडायचं नाही आहे. 1 असल्यामुळे लिहायची मल्टिप्लाय करायची गरज नाही. एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं x² प्लस एक्सने 10ला 10x प्लस 1ने एक्सला x प्लस 1 × 10 10 इज इक्वल टू 2 ब्रॅकेटच्या बाहेर ठेवा, गडबड करू नका. काही जणांचं कन्फ्युजन येतच असतं, अगोदर 2 नी करू का अगोदर याचं करू. अगोदर 2 बाहेर ठेवूया, 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करा, जे आन्सर येईल त्याला नंतर 2 नी मल्टिप्लाय करूया. म्हणजेच एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं x² प्लस एक्सने 2ला मल्टिप्लाय केलं 2x प्लस 1ने एक्सला x प्लस 1ने 2ला 2 असं काहीतरी येईल. आणि मग यांचे ॲडिशन करू शकतो. इथे 2x हां x² x² नंतर जाईल, थांब जरा. बरोबर आहे, 2x² इकडे पण येतात इकडे पण येतात. ॲक्च्युली लिनियर इक्वेशन टॉपिक चालला आहे म्हणजे क्वाड्रेटिक नाही झालं पाहिजे. x² प्लस x² ची ॲडिशन किती 2x². 10x प्लस 2x प्लस 10x प्लस x 10 प्लस 2 12 12 प्लस 10 22 प्लस 1 म्हणजे 23x. एक्सची ॲडिशन करतो सगळ्यांची. 20 प्लस 10 किती 30 इज इक्वल टू राईट साईडला x² ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर 2x² येणार. 2x प्लस x म्हणजे 3x. 3x ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर प्लस 6x येणार. आणि 2 ला 2 नी मल्टिप्लाय केलं तर प्लस 4 येणार. आणि मग दोन्ही टर्म साईडला 2x² आहेत म्हणून कॅन्सल झाले. x² नुसते नाही कॅन्सल होणार, कोइफिशियंट सेम आहे म्हणून कॅन्सल झाले. 2x² लेफ्टला घेतला, 2x² मायनस 2x² कॅन्सल झाला. आणि मग 23 मायनस 6x येईल. 23 मायनस 6x इज इक्वल टू राईट साईडला 30 घेऊया, इकडचा 4 आहे तसा 4 मायनस 30 म्हणजे 23 मायनस काहीतरी चुकलं 23x आहे. हां 23 मायनस 6 किती 17x इज इक्वल टू 4 मायनस 30 मायनस 26. आणि मग x ची व्हॅल्यू काय मिळेल, therefore x is equal to minus 26/17. काय चुकलं का, minus 26/17. आन्सर आल्यावरच सॉल्व करणाऱ्याला वाटलं पाहिजे काहीतरी चुकलं आहे. असे क्वेश्चन छान देत आहेत. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिला आहे का मी नाही दिला. काही इच्छा आहे का ब्रेक वगैरे घ्यायची म्हणजे पुढच्या क्वेश्चनसाठी एनर्जी येईल. नाही दिलेला. 1 2 2च एक्झाम्पल आहेत, छान आहेत एक्झाम्पल, मोठे आहेत. किती वाजलेत 6:30. एकच तास झाला का, अजून 1 तास पण नाही झाला की रे. 2 एक्झाम्पल पूर्ण करूया म्हणजे हां हां लिहून घ्या मग बघूया आपण. क्वेश्चन देतो पुढचा. (6x² + 13x - 4) (2x + 5) is equal to 12x² + 5x - 2. 12x² + 5x - 2 divided by
4x+3. क्रॉस मल्टिप्लाय करा. हेच आहे ॲक्च्युली क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे आपण इथे काय केलं, क्रॉस मल्टिप्लायच केलं दोन्हीच्या प्रोडक्टनी. हां बरोबर, 4x+3. आणि नेक्स्ट एक्झाम्पल एवढ्यात बसणार नाही त्यामुळं नंतर लिहितो. सॉल्व करा, एक्सची व्हॅल्यू काढा पुढच्या एक्झाम्पलमध्ये. आदित्य, समर्थ, श्रेया, नियती, तबसुम. आदिती गायब झाले. व्हिडिओ चालू करा, लक्ष द्या. व्हिडिओ बंद करता याचा अर्थ तुम्हाला अलाउड होतं आहे की तुम्ही क्लासमध्ये नाही लक्ष दिलं, नाही लिहिलं, नाही काही केलं तरी चालेल. चालू ठेवा, इकडे तिकडे फिरा, गप्पा मारा, हे नको. त्यासाठी व्हिडिओ चालू ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पलचं आन्सर आलं तर सांगा. सोपं आहे, जास्त अवघड नाही आहे, फक्त घाबरू नका. क्रॉस मल्टिप्लाय करा. आणि हे 2 एक्झाम्पल झाले की तुमचं कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस जे करायचं होतं ते सेशन संपले. आणि ब्रेकनंतर आपण मग वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहे. हे झालं का लिहून? कुणाचं बाकी होतं त्यांचं? क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजेच 4x+3 देअरफोर 4x जागा लागेल थोडी जास्त. 4x+3 इकडे न्यूमरेटरला म्हणजे 6x² + 13x - 4ला मल्टिप्लाय करा. आणि 2x+5 2x+5 12x² + 5x - 2ला मल्टिप्लाय करा. सर 12x² + 5x - 2 ने डायरेक्ट 2x + 5 ला मल्टिप्लाय केलं तर उलट करू. 2 × 3 किती? 6. आणि 3 × 2 किती? 6. तुला काय आवडेल? दोन्ही पण. मला हे आवडतं, दोन्ही कर. एकदा इकडून कर, एकदा तिकडून कर. एक एक्झाम्पल सॉल्व करायचे बरेच मेथड आहेत. तू 2 मेथडनी एक्झाम्पल सॉल्व कर सध्या, नंतर तुझे 10 मेथडनी एक एक्झाम्पल सॉल्व करायला शिकशील, काही प्रॉब्लेम नाही आहे. 4xने पहिल्यांदा मल्टिप्लाय करूया. 6x² ला 4 6 जा 24. x × x² म्हणजे x³. 4xने 13xला मल्टिप्लाय करूया. प्लस साईन आहेत, सगळ्यांचे प्लस साईन आहेत, मायनसचा काही गोंधळ नाही आहे, शेवटी फक्त मायनस कॉन्स्टंट टर्म आहे. 4 × 13 13 2 26 आणि 52 येत आहे का बघा. 13 52. x × x म्हणजे x². त्यानंतर 4xने -4ला एक कुठली तरी मेथड फॉलो करा. काही जण काय करतात की या ब्रॅकेटला या प्रत्येक टर्मनी मल्टिप्लाय करतात, असं पण चालेल. इकडून करा, इकडून करा. मी हे डिस्ट्रीब्यूट करतो, याच्यामधली एक टर्म बाकीच्या तिघांना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. त्याला मॅथ्समध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात. ही टर्म डिस्ट्रीब्यूट करतोय, प्रत्येकाला मल्टिप्लाय करतोय, नंतर मी या दुसऱ्या टर्मनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे 4xनी तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करताना 4x × -4 किती? तर 4 × -4 -16 आणि x. हे कळलं का बघा. काही जणांसाठी थोडंसं वेगळं वाटू शकतं, कारण 8 मधल्या लोकांनी जर 3 टर्मचे ट्रायनॉमियल फंक्शन्स म्हणतात त्याला, ट्रायनॉमियलचं मल्टिप्लिकेशन आणि हे बायनॉमियल आहे, यांचं मल्टिप्लिकेशन आतापर्यंत केलं नसेल तर हे सिम्पल आहे. जसं 2 टर्मचे असतात तसंच 3 टर्मचे. आता काय करूया, 3ने मल्टिप्लाय करूया. 3 × 6x². कोइफिशियंट याला म्हणतात लिटरल कोइफिशियंट. एक्स जो व्हेरिएबल आहे त्याला लिटरल कोइफिशियंट, याला न्यूमेरल कोइफिशियंट म्हणतात ना. 3 × 6 किती? 18 × x². एक्सच्या किती टर्म आहेत? x² एकच आहे. आणि 3 × 13x म्हणजे 13 3 जा 39 एक्सची एकच टर्म आहे. मल्टिप्लिकेशन 1 × x होणार आहे. त्यानंतर 3 × -4 किती? 3 4 जा 12. हे झालं पहिल्या LHSचं मल्टिप्लिकेशन. इज इक्वल टू RHS मल्टिप्लाय करूया. 2xनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. 2x × 12x² म्हणजे 2 × 12 नंबर मल्टिप्लाय करायचे आणि व्हेरिएबल सेपरेट मल्टिप्लाय करायचे. 2 × 12 24. x × x² किती? तर x³
त्यानंतर 2xने 5xला मल्टिप्लाय केला, 2 5 जा 10, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, प्लस 2xने -2ला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू -2 किती -4, x इंटू 1 x, प्लस 5ने मल्टिप्लाय करा प्रत्येक टर्मला, 5 इंटू 12 म्हणजे 60x स्क्वेअर, त्यानंतर 5 इंटू 5x म्हणजेच 25x आणि 5 इंटू -2 म्हणजे -10. कोणत्या टर्म लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सेम आहेत, कॅन्सल करून टाका लगेच, त्यांचं कॅल्क्युलेशनचा त्रास नको. 52x स्क्वेअर प्लस 18x स्क्वेअर किती 5 6 आणि 7 70x स्क्वेअर येईल. -16x -39 मायनस लाईक टर्मचे ॲडिशन करतो मी, -16 प्लस 39, -16 प्लस 39x किती 39, 9 - 6 म्हणजे 3 आणि 3 - 1 म्हणजे 2, मायनस का प्लस प्लस 23x आणि कॉन्स्टंट टर्म अजून कोणते नाही आहे, -12 आहे, -12 दोन्ही साईडला सेम नाही आहे, ठीक आहे. -12 राईटला काय राहत आहे, तर परत एकदा लाईक टर्मचे ॲडिशन करूया, 10x स्क्वेअर प्लस 60x स्क्वेअर 70x स्क्वेअर, त्यानंतर -4x प्लस 25, शाबाश, -4 प्लस 25 किती प्लस 21x आणि मायनस काय 10 आणि मग दोन्ही साईडचे 70x स्क्वेअर. आपला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल चालला आहे, त्यामुळं क्वाड्रेटिक येणारच नाही आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट सेम येऊन कॅन्सल झाला नाही हा चॅप्टर संपेपर्यंत, तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं आहे समजायचं. आणि एक्झाममध्ये आल्यावर क्वाड्रेटिक पण असू शकतं, तिथं नाही घालवायचं उगाच. 23x मायनस 21x इज इक्वल टू, एक्सच्या टर्म एका बाजूला घेतल्या, -12 इकडे आल्यानंतर -10 प्लस 12 म्हणजेच 2x इज इक्वल टू 2 म्हणजेच x इज इक्वल टू 1.